आणि आता बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंडेसारखी माणसं जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत असे कराड सगळीकडे मोकाट आहेत। कराडची व्हीआयपी ट्रीटमेंटचे लाड चोचले पुरवणं बंद करा। कराडला जमिनीवर मातीमध्ये झोपवा, हातामध्ये पायात बेड्या घाला। वाल्मिक कराडवर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। थर्ड क्लास कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही का नाही। मुंडेंच्या राजीनाम्याचं आम्हाला काहीही देणं घेणं नाही। माझ्या भावाला ज्यांनी मारलंय त्यांना गोळ्या घातल्या तर त्यांच्यावर बोलू। धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया। मुंडेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं। आम्हाला गावकऱ्यांना कुटुंबाला त्या गोष्टीचं अजिबात घेणं देणं नाही। ते माझ्या भावाला ज्यांनी मारलंय त्यांना गोळ्या घालून मारलं तर आम्ही त्यांच्यावर बोलू, नाही तर अजिबात बोलणार नाहीत। कशासाठी बोलू? बीडच्या मस्साजोगमध्ये कडकडीत बंद, बाजारपेठेत देखील बंद। तर केज गावात तरुणांकडून रास्ता रोको, आक्रमक तरुणांनी बाजारपेठा केल्यात बंद। तर बीड शहरात बाईक रॅली काढत संतोष देशमुख हत्येच्या तरुणांनी नोंदवला निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाले। क्रांती चौकामध्ये कराड मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, भागणार नाही, तर प्रकरणामध्ये सहारोपी करा, आंदोलकांची मागणी। धनंजय मुंडेंनी अजिबात पवारांचे हात बांधले होते आणि अजित पवार गट नाही तर तो धनंजय मुंडे गट आहे, करुणा मुंडेंचं वक्तव्य। धनंजय मुंडेंनी दादाचे हात बांधलेले होते आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजित दादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे, त्याच्यासाठी हात बांधलेले आहे। परळीमधील थर्मलच्या राखेचा काळाबाजार अखेर बंद। शेकडो जेसीबी, पोकलेन आणि हायबा गाड्या असलेल्या ठिकाणी आता एकही वाहन नाहीये। राखेच्या व्यवहारामधून परळीत अनेक अनैतिक गोष्टी सुरू होत्या। बीडच्या केजमध्ये धनंजय मुंडेंविरोधात तरुण आक्रमक। अजित पवार, धनंजय मुंडे, कराडचे फोटो असलेले पोस्टर तरुणांनी जाळलेले आहेत। पोस्टरवर आकाची टोळी असा उल्लेख। नाशिकमध्ये वाल्मिक कराड विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शिवसेना कार्यालयासमोर कराडच्या पोस्टरला प्रतिकात्मक फाशी देत निषेध।